नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकॉल ऑनिमन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण आज दहिसरला आहोत. दहिसर स्टेशनवरून 5 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या भाटला देवीचे मंदिर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. जिकडे तुम्ही चालतही जाऊ शकता, बाय रोडने जाऊ शकता, या ब्रिजनी जाऊ शकता. तुम्हाला दाखवतो स्कायवॉक. या स्कायवॉकने पण तुम्ही जाऊ शकता. जवळच आहे हे मंदिर. ते आज आपण एक्सप्लोर करणार. सुंदर मंदिर आहे. एकाच मंदिरात तुम्हाला 5 ते 6 देवी देवतांचे दर्शन घेता येईल. आणि तिथे दरवर्षी एक कार्यक्रम असतो, त्यात पालखीची मिरवणूक वगैरे पण असते. ते कोणत्या तारखेला आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. हे बघा, आपण या साईडने आलोय. दहिसर स्टेशन या साईडला आहे आणि आपण या मंदिरात जाणार आहोत. आज जे आपण एक्सप्लोर करणार आहोत श्री भाटला देवीचे मंदिर. हे बघा, बाहेरून तुम्हाला समजले असेल. इथे बघा कार्यक्रमाची रूपरेषा दाखवलेली आहे, ते तुम्हाला दाखवणार. त्याच्या आधी आपण मंदिर एक्सप्लोर करूया. ही एंट्री आहे, ते दाखवतो. त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. हे बघा, हे सुंदर मंदिर आहे श्री भाटला देवीचे. वरती बघा कसले सुंदर असे. तुम्ही हे मंदिर बघितल्यावर तुम्हाला साऊथ इंडियन मंदिरासारखे वाटेल. आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. त्याच्या आधी पुन्हा एकदा बघा, सुंदर अशी कलाकृती आहे. बघा वरती बघा कसे कळस वगैरे आहेत. तुम्ही जवळून बघाल याल त्यावेळी तुम्हाला सुंदरता कळेल या मंदिराची. आता थोडा कलर वगैरे गेलाय, पण खूप सुंदर असे मंदिर आहे. हे बघा, इथे 22 तारखेला जयंतीचे कार्यक्रम आहेत. इथे बोलून तुम्हाला मिरवणूक वगैरे असते पालखीची. ढोल ताशा पथक वगैरे खूप येतात इथे. हे बघा, एवढा मोठा ग्राउंड आहे. तर तुम्ही या मंदिरात त्या तारखेला नक्की या, कारण आगमन वगैरे आहे. ते बघा कळस बघा, 6 मंदिरांचे कळस आहेत इथे. ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. तुम्ही गणपतीचे आगमन वगैरे आहे, त्यामुळे मला तर जमणार नाही, पण तुम्ही नक्की मंदिरात या. हे बघा, या साईडने श्री भाटलादेवी मंदिर ट्रस्ट. सुंदर असे एंट्रीला तुम्ही बघू शकता. सुंदर कलाकृती आहे. त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. इथे खूप लोक येतात, कारण आज मंडे आहे आणि तिथे शिवलिंग पण आहे. त्यासाठी लोक वगैरे येतात आणि इथे मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. आणि एक विशेष आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. या मंदिराची वैशिष्ट्य आहे एक, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी बघा, हा भव्य दिव्य असा हॉल आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याआधी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे बघा असं एक झाड आहे, त्याला कशी सजवलेली आहे सुंदर प्रकारे. हे बघा, इथे पण पाषाणरूपी मूर्ती आहे. हे बघा, त्याचे तुम्ही दर्शन करू शकता. दहिसर पूर्वेला भरूचा मार्गाच्या बाजूला भाटला देवीचे जागृत मंदिर आहे. देवीची मूर्ती ही शिला स्वरूपाची आहे. ती तुम्हाला मी मूर्ती दाखवणार आहे. चिमाजी आप्पा यांनी वसईवरून आणली होती. तुम्हाला दाखवणार आहे ती मूर्ती पण. आणि त्याच्या आधी बघा, आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाचे दर्शन घेता येईल. या मंदिरात 6 देवदेवतांचे दर्शन घेणार आहोत. हे बघा, कलाकृती बघा कसे शिल्पकारांनी कोरलेली आहे सर्व. त्यानंतर बघा, गणपतीची मूर्ती कशी सजवलेली आहे. सुंदर अशी मूर्ती गणपतीची सजवलेली आहे बघा. मंदिराचा तुम्हाला इतिहास पण मी सांगणार आहे पूर्ण. चिमाजी अप्पांनी हे मंदिर बांधण्यात आले आहे. वसईमध्ये पूर्वी पोर्तुगीजांचे राज्य होते. पोर्तुगीज सैन्य त्यावेळी वसईमध्ये येथील मंदिरे उद्ध्वस्त करत होते आणि देवीची विटंबना वगैरे करीत होते. हे बघा, हीच ती सुंदर मूर्ती आहे. नवसाला पावणारी दहिसरची भाटला देवी. हे बघा, जवळून तुम्हाला मूर्ती दाखवतो. बघा, साईडला दिसणारा मकर पूर्ण चांदीचा आहे. चिमाजी अप्पांनी भाटला देवीची मूर्ती त्यांच्यासोबत आणून भरूच्या मार्गाच्या बाजूस जमिनीवर बसवली होती. या देवळाच्या बाजूने पाण्याचे तळेही होते. बरीच वर्ष ती मूर्ती तेथे होती. त्या मूर्तीच्या आजूबाजूला मोठे शेत वगैरे होते आणि तेथील स्थानिक लोक या देवीला नवस वगैरे करू लागली. देवी भक्तांना पावते अशी लोकांची श्रद्धा आहे. दहिसर येथील भाविकांना त्या जागेवरून ती मूर्ती हलवून मंदिर बांधले. नंतर भाटला देवी मंदिराच्या बाजूस गणपती, श्री दत्त, शिव, मारुती, राधाकृष्ण मंदिर आहेत. ते तुम्हाला मी आता पुढे पुढे दाखवणार आहेत, कारण तुम्हाला मी आधीच बोलले इथे 6 मंदिर आहेत. हे बघा, दत्तांचे इथे मंदिर आहे सुंदर असे. बघा, दत्त यांची पण तुम्ही मूर्ती बघू शकता. कशी सुंदर मूर्ती आहे. त्या साईडला बघा, साईबाबांचे फोटो वगैरे आहेत. या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एप्रिल महिन्याच्या अखेरीस वार्षिक महोत्सवही साजरा केला जातो. त्यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आणि आता तुम्हाला मी बोललो 22 तारखेला इथे एक विशेष कार्यक्रम आहे. तिथे पालखी वगैरे नाचवली जाते. हे बघा, इथे पण शिवलिंग आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवला महादेवाचा महानंदी आणि तिथे असणारा कासव वगैरे. हे बघा कसं सजवलेले. आज सोमवार आहे, त्यामुळे इथे गर्दी आहे. बाहेर जे लोक बसलेत ते पण इथे पूजा वगैरे करूनच बाहेर बसलेत. भाटला देवी विवाहाच्या देवता म्हणून ओळखली जाते. या मंदिरात होणाऱ्या विवाहांची जोड कधीच तुटत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. एक जुने मंदिर आहे, जे की खूप वर्षापासून या भागात आहे. हे बघा, हनुमान देवताचे सुंदर मंदिर आहे. मंदिरात शांत आणि सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे हे मंदिर प्रार्थनेसाठी खूपच
योग्य आहे. शेवटला राधाकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे. दहिसर बाटला देवी हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक विश्वासाचे केंद्र आहे, जेथे लग्नासंबंधी मनोकामना पूर्ण होतात आणि हे मंदिर परिसरातील प्राचीन आणि पवित्र स्थलांपैकी एक मानले जाते. दहिसर बाटला देवी मंदिराचा इतिहास स्थानिक लोककथांवर आधारित आहे, जिथे ही देवी लग्नासाठी अत्यंत पवित्र मानली जाते. असे म्हणतात की येथे विवाह झाल्यास वैवाहिक जीवन अखंड राहते. हे मंदिर जुने असून शांत आणि आध्यात्मिक वातावरणासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि इथे महाराष्ट्रातून लाखो भक्त येतात देवीच्या दर्शनासाठी. हे बघा मंदिराची पाठची साईड तुम्हाला दाखवतोय. तुम्ही प्रत्येक मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घालतात. त्यासाठी बघा कसं बनवलेलं आहे. प्रत्येक मंदिरासाठी स्पेस ठेवलेलं आहे. हे बघा इथे प्रदक्षिणा वगैरे चालू आहेत. तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक मंदिरात प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर बघा जिथे मेन ग्राउंड आहे तिथेच बघा एक वृक्ष आहे. ते बघा कसे आहे. तिथे एक पिंडी टाईप बनवण्यात आली बघा वरती तुम्हाला जी दिसते त्याची पूजा केली जाते या वृक्षाची. तुम्हाला त्या साईडने दाखवतो. हे बघा इथे पण पूजा केली जाते भाविकांकडून. सुंदर असे वृक्ष आहे त्याची पूजा केली जाते. हे बघा कसे वृक्ष आहे आणि त्या साईडला पण तिथे फ्रेम वगैरे लावण्यात आहे. ते बघा गणपतीची मूर्ती आहे इकडे आणि त्या साईडला बघा तुम्हाला दाखवतो भगवान शिव आणि पार्वती देवी यांची पण आहे. इथे बघा झाड वगैरे लावण्यात आले आहेत. हे बघा भगवान शिव आणि पार्वती. त्यानंतर बघा सुंदर असे कळस पुन्हा एकदा दाखवतो आणि आपण हे मंदिरात पूर्ण एक्सप्लोर केलंय. चला फायनल दर्शन वगैरे झाले तर आपण दहिसर स्टेशन जवळच असणाऱ्या भाटला देवीच्या दर्शन घेतलंय. तर या मंदिरात तुम्ही 22 तारखेला नक्की या, कारण सालाबाद प्रमाणे मोठा कार्यक्रम असतो. इथे पालखी मिरवणूक वगैरे पण असते. आता गणपतीचे आगमन पण त्या दिवशी आहे, त्यामुळे मला तर जमणार नाही, तरी आपण ट्राय मारू. जर आलो तर याचा व्हिडिओ नक्की दाखवू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हाईप करा हा व्हिडिओ. आणि या भाटला देवीचे दर्शन घेतलात तर मंदिरात जाऊन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.